आहे की एक सखोल चौकशी ही झाली पाहिजे. ही रोहित दादा असतील किंवा जय असेल, वहिनी, पारदादा, मी संपूर्ण पवार कुटुंबाची आणि महाराष्ट्रामध्ये सगळे जे दादांवर प्रेम करणारी जनता आहे, कार्यकर्ते आहेत, ही सगळ्यांची इच्छा आहे की एक सखोल चौकशी झाली पाहिजे, पारदर्शकपणे झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ही चौकशी व्हावी, अशी ही सगळ्या जनतेची इच्छा आहे. आणि दादा, याच्यामध्ये सातत्यानं आरोप केला जातोय की हा घातपात आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? काय आहे, एकतर चौकशी होऊ दे पहिला. आता आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी ही चौकशी सीबीआय कडे दिलेली आहे. डीजीसीएचा पहिला स्पेशल ऑडिट कालच आलेला आहे. त्या ऑडिटमध्ये जे बीआरएस कंपनीचे लेअर जेट आहेत, 4 लेअर जेट त्यांच्याकडे आहेत, ते त्यांनी ग्राउंडेड केलेत. तुमच्या माध्यमातून माझी एक इच्छा व्यक्त करतो की फक्त 4 जेट नाही तर सगळेच त्यांचे विमानं त्यांनी ग्राउंड केले पाहिजेत. एक पूर्ण चौकशी व्हावी. सीआयडी पण चौकशी करतेय. रोहित दादांनी पण एक प्रायव्हेट एजन्सी तिथं नेमलेली आहे आणि चौकशी जेव्हा लवकर होईल आणि जनतेला जेव्हा प्रश्न तिथं त्यांचे समजले जातील त्यावेळेला आपल्याला ते कळेल की नक्की घातपात झालाय का इथं हे अनेक जण आरोप करतायत की वेगवेगळ्या अपघात झालाय. ब्लॅक बॉक्स असेल किंवा वेगवेगळ्या बाबतीत जे आहेत आरोप केले जात आहेत, माहितीला पोलीस आहेत असा आरोप. तुम्हाला एक पवार कुटुंबातलं किंवा पवार कुटुंबातलं सदस्य म्हणून काय वाटतं? खरंच अशा गोष्टी होत आहेत असं तुम्हाला वाटतं? काय आहे, तिथं परवा जयचं ट्विट पण तुम्ही बघितलं असेल. ब्लॅक बॉक्स हा डिझाईनच त्या पद्धतीने केला जातो की एक्स्ट्रीम टेम्परेचर जर असतील, -7 डिग्रीज असेल किंवा जर बर्फ असेल तरी त्या ब्लॅक बॉक्सला काय होत नाही. कारण त्या ब्लॅक बॉक्सचं कामच सगळं डेटा रेकॉर्ड करणं हे असतं आणि ब्लॅक बॉक्सला एवढं सहजासहजी काय तिथं होत नसतं. या ब्लॅक बॉक्सला पण काय असं झालं असेल असं मला वाटत नाही, पण सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर मी पण ते बघत आलोय. पण जरी काही या ब्लॅक बॉक्सला झालं असेल तर अमेरिकेत जे कंपन्याज आहेत त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे की ते ब्लॅक बॉक्स मधली सगळी माहिती ते तिथं शोधून काढू शकतात. मरीन लाईन्स पोलीस स्टेशन मध्ये ते तिथं गेलेले आहेत. तिथंही त्यांनी FIR दाखल करण्याचा एक प्रयत्न केला. त्यांनी तो FIR बहुतेक तिथं घेतला नाही आणि त्याच्यामुळे उद्या ते सकाळी बारामतीत येत आहेत. बारामती पोलीस स्टेशन मध्ये ते तिथं जाणार आहे. मी पण त्यांच्यासोबत उद्या तिथं जाणार आहे आणि BRS कंपनी असेल त्या कंपनीच्या विरोधात आम्ही तिथं FIR दाखल करणार आहे. आमची एवढीच इच्छा आहे की आज मी सांगू शकत नाही की हा अपघात आहे का घातपात आहे का काय आहे, पण आमची किंवा महाराष्ट्राच्या जनतेची एवढीच इच्छा आहे की जे सत्य आहे हे लवकरात लवकर सगळ्या जनतेच्या समोर आलं पाहिजे आणि त्याच्यामुळं वेगळ्या माध्यमातून आम्ही चौकशीची मागणी करतोय आणि लवकरात लवकर आम्हाला सगळ्यांना कळावं की नक्की हे कशामुळे झालंय हे आपल्या समोर यावं.